कुठल्या कुठल्या कमांड बघितल्या आपण. पहिल्यांदा मी ऑपरेटर्स आपण बघतोय SQL चे. पहिला ऑपरेटर सांगितलं अरिथमेटिक ऑपरेटर. 5 आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस. हे 5 अरिथमेटिक ऑपरेटर आहेत. त्याचं एक्झाम्पल असं बघितलं आपण. डेटाबेस आपण सिलेक्ट केलाय यूज इनोव्हेशन मे 2019 हा डेटाबेस सिलेक्ट केलाय आणि शो टेबल्स केले तर एवढे टेबल्स आहेत त्याच्यामध्ये. त्यापैकी आता एम्प्लॉई टेबलवर आपण काम करतोय. डेस्क एम्प्लॉईनी आपल्याला एम्प्लॉईचं डिस्क्रिप्शन मिळतं, म्हणजे त्यात कुठले कुठले कॉलम आहेत ते कळतात. आयडी, ई नेम, सॅलरी आणि डी नेम असे 4 कॉलम आहेत. त्यातला डेटा आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. हे कमांड आपण दिली सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. त्यातले हे रेकॉर्ड आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. मला आता समजा त्यांची मंथली सॅलरी आहे, मला अॅन्युअल सॅलरी काढायची असेल तर कमांड काय दिली मी, सिलेक्ट ई नेम कॉमा सॅलरी इंटू 12. सॅलरी इंटू 12 फ्रॉम एम्प्लॉई. म्हणजे सॅलरीला 12 मल्टिप्लाय करून, म्हणजे प्रत्येकाची सॅलरी 12 मल्टिप्लाय करून येणार. आउटपुट असं आलं, एम्प्लॉईचं नाव आणि सॅलरी इंटू 12, प्रत्येकाची सॅलरी 12 गुणाकार करून आलेली आहे. आता हे जे हेडिंग आहे सॅलरी इंटू 12, त्याला मला नवीन नाव द्यायचं. हे असं नको, तर अॅन्युअल सॅलरी असं नाव आलं पाहिजे. तर मग कमांड अशी करता येते, सिलेक्ट ई नेम कॉमा सॅलरी इंटू 12 डबल कोट मध्ये अॅन्युअल सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉई मधून ई नेम घेतलं जाणार, सॅलरी इंटू 12 घेतलं जाणार, पण त्याला अॅन्युअल सॅलरी असं हेडिंग येणार. असं आउटपुट आलं बघा, ई नेम आणि अॅन्युअल सॅलरी. हे सगळे रेकॉर्ड त्यातनं आले 12 मल्टिप्लाय करून. असे मी तुम्हाला सांगितले अरिथमेटिक ऑपरेटर्स. तुम्ही वापरू शकता सगळे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन पाहिजे ते वापरू शकता. पुढे कंपॅरिझन ऑपरेटर मी सांगत होते तुम्हाला, इक्वल टू, नॉट इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, नॉट लेस दॅन, नॉट ग्रेटर दॅन. असे कंपॅरिझन ऑपरेटर तुम्हाला MySQL मध्ये मिळतात. मग आता त्यांचं मी एक्झाम्पल तुम्हाला सांगत होते की मला ते एम्प्लॉई पाहिजे ज्यांचं डिपार्टमेंट नेम मेक आहे, मेकॅनिकल आहे. जे एम्प्लॉई मेकॅनिकल डिपार्टमेंटचे आहेत ते मला एम्प्लॉई पाहिजे. तर मी कमांड काय लिहिणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, म्हणजे एम्प्लॉई मधून सगळं घे. वेअर डी नेम इज इक्वल टू मेक, म्हणजे ज्या एम्प्लॉईचं मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे डी नेम इक्वल टू मेक, म्हणजे ज्यांच्या डी नेम कॉलम मध्ये मेक असेल ते रेकॉर्ड येतील. 2 रेकॉर्ड जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे आहेत. बघा आधीवरती मी इथं तुम्हाला डेटा दाखवला होता, हे काय हा सगळा डेटा टेबल मधला. इथं 2च रेकॉर्ड होते मेकॅनिकल डिपार्टमेंटचे, तर आउटपुट मध्ये आता इथं आपल्या क्वेरीच्या 2च रेकॉर्ड आले. आता नॉट इक्वल टूचं एक एक्झाम्पल दाखवतो. समजा आता आपल्याला असे एम्प्लॉई बघायचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे नाहीत, मेकॅनिकल डिपार्टमेंटचे नाहीये. तर मग मी कमांड देणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम, नॉट इक्वल टू ऑपरेटर देणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम नॉट इक्वल टू मेक. मेकॅनिकल सोडून जेवढे तेवढे सगळे आले. नॉट इक्वल टू ऑपरेटर कसं दिलं बघा. मग मेकॅनिकल सोडून म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, स्टार म्हणजे की सगळं कॉलम येणार. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की तेच एम्प्लॉई दाखवा जे डिस्प्ले नेम्स ऑफ एम्प्लॉईज हु डू नॉट बिलॉंग फ्रॉम मेकॅनिकल डिपार्टमेंट, म्हणजे जे मेकॅनिकल वाले नाही त्यांचे नावच दाखवा असं सांगितलं. तर मग आपण लिहिणार सिलेक्ट ई नेम, जेवढं सांगितलं तेवढंच. फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम नॉट इक्वल टू मेक, मग नावच येणार. जर सिलेक्ट स्टार दिलं तर सगळंच कॉलम येतात, सगळंच येतं, सगळेच कॉलम, आयडी, नेम, सॅलरी, डिपार्टमेंट सगळंच आलं. पण मी लिहिलं नुसतं सिलेक्ट ई नेम तर तेवढंच आलं, म्हणजे जेवढं तुम्ही सिलेक्ट करता तेवढंच तुम्हाला येणार. ठीक आहे. असं नॉट इक्वल टू. आता लेस दॅन ग्रेटर दॅनचं पण एक बघू. आपल्याला अशी एम्प्लॉई बघायचे ज्यांची सॅलरी 2000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे त्यांची सॅलरी 2000 पेक्षा जास्त आहे. काय कमांड येणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 2000, म्हणजे ज्यांची सॅलरी 2000 पेक्षा जास्त आहे ते एम्प्लॉई दिसतील. बघा 1000 सॅलरी वाला पण एक एम्प्लॉई होता, 2000 सॅलरी वाला पण एक एम्प्लॉई होता, पण ते 2 रेकॉर्ड आले नाहीत, 4-5 हजार वाले रेकॉर्ड आले. असं तुम्ही ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू ऑपरेटर वापरू शकता. म्हणजे हे कंपॅरिझन ऑपरेटर तुम्ही यूज करू शकता. आता
कंपॅरिझन मध्ये अजूनही काही ऑपरेटर्स आहेत जे आपल्याला वापरायचे आहेत. कंपॅरिझन मध्ये पुढचं ऑपरेटर येतं इन. इन आणि इन हे वाले बिटवीन. इन ते एक ऑपरेटर सांगते. आधी बिटवीन ऑपरेटर सांगते. बिटवीन ऑपरेटर काय करतं तर यूज टू चेक अ व्हॅल्यू बिटवीन अ रेंज. यूज टू चेक अ व्हॅल्यू इन अ रेंज. एखाद्या रेंज मध्ये व्हॅल्यू आहे का ते चेक. बिटवीन ऑपरेटर यूज टू चेक अ व्हॅल्यू इन अ रेंज. म्हणजे समजा तुम्हाला आता ते एम्प्लॉय बघायचे ज्यांची सॅलरी 4 ते 5 हजारच्या मध्ये आहे किंवा ज्यांची सॅलरी 4 ते 6 हजारच्या मध्ये आहे, ते एम्प्लॉय बघायचे. तर तुम्ही असं देणार सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी बिटवीन पहिली व्हॅल्यू द्यायची अँड दुसरी व्हॅल्यू द्यायची. पहिली अँडच्या आधीची व्हॅल्यू नेहमी लहान असली पाहिजे आणि अँडच्या नंतरची व्हॅल्यू मोठी असली पाहिजे. मग 4000 ते 6000 मध्ये जेवढे एम्प्लॉई तेवढे दिसत आहेत बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी बिटवीन 4000 अँड 6000. म्हणजे 4000 ते 6000 मधले जेवढे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे दिसत आहेत. लक्षात घ्या ही जी रेंज आहे ना ती लहान आधी लहान आणि नंतर मोठी अशीच पाहिजे. जर तुम्ही उलटी दिली ही व्हॅल्यूची रेंज तर नाही येत रेकॉर्ड. बघा मी असं देते बिटवीन 6000 अँड 4000 तर रेकॉर्ड येणार नाही. एमटी सेट आला बघा. ही रेंज कंपल्सरी लहानापासून मोठ्यालाच पाहिजे. तरच येत आहे. कळलं बिटवीन अँड ऑपरेटर. बिटवीन पहिली व्हॅल्यू द्यायची अँड दुसरी व्हॅल्यू द्यायची. आणि हा हे जे हे आहेत ना बिटवीन अँड ऑपरेटर कॅन ऑल्सो बी यूज ऑन व्हॅरकॅर बरं का. कॅरेक्टरवर पण वापरता येतं. बघा मला ते एम्प्लॉई बघायचे ज्यांची नावं ए ते एम मध्ये आहेत, ज्यांची नावं ए ते एम मध्ये पडतात. तर मग मी असं देणार सिलेक्ट स्टार फ्रॉम where e name between A and M. M वाला आला नाही, फक्त ती रेंज सोडून येते. M च्या अलीकडेपर्यंतच येतं. आता एन वाला कोण नाहीये, एन नाही एल एम एन ना, एल पर्यंतच आली असती. आता ए वरूनच आली सगळी, एम वाला नाही आलं. असं ते वर्क करतं की ते त्या रेंज पासून सुरू होणारे येतात. म्हणजे बिटवीन अँड ऑपरेटर कॅन ऑल्सो वर्क ऑन व्हॅरकॅर टाईप ऑल्सो. कॉल बिटवीन अँड. तुम्हाला जर एक कॉलमची व्हॅल्यू एका रेंज मध्ये आहे का चेक करायचं असेल तर तुम्ही बिटवीन अँड ऑपरेटर वापरू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ऑपरेटर सांगतेय इन ऑपरेटर. इन यूज टू चेक कॉलम व्हॅल्यू फॉर स्पेसिफिक व्हॅल्यूज. एका कॉलमची व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हॅल्यूज बरोबर कम्पेअर करण्यासाठी. यूज टू चेक कॉलम व्हॅल्यू फॉर अ स्पेसिफिक व्हॅल्यूज. म्हणजे स्पेसिफिक व्हॅल्यूज म्हणजे एका कॉलमची व्हॅल्यू मेनी व्हॅल्यू बरोबर कम्पेअर करते इन अ सेट ऑफ व्हॅल्यूज. सेट ऑफ व्हॅल्यू म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की असे एम्प्लॉईज दाखवा जे मेकॅनिकल आणि सीएसई डिपार्टमेंटचे आहेत. मेकॅनिकल आणि सीएसई. तर तुम्ही असे देणार सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इन आणि कंसात कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज द्या. सीएसई कॉमा मेक कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज द्या. म्हणजे ज्यांचं डिपार्टमेंटचं नाव या लिस्ट मध्ये असेल सीएसई कॉमा मेक या लिस्ट मध्ये असेल ते सगळे एम्प्लॉईज डिस्प्ले होणार. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इन कॉमा सेपरेटेड यादी द्या. ज्यांचं नाव या डी नेम ज्यांचं डिपार्टमेंटचं नाव या लिस्ट मध्ये असेल
ते एम्प्लॉई दिसतील. मग बघा सीएससी आणि मेकॅनिकलचेच एम्प्लॉई दिसत आहेत. दुसरे ईएनटीसी डिपार्टमेंटचे पण काही आहेत, पण ते दिसत नाहीये. फक्त सीएससी आणि मेकॅनिकलचेच दिसत आहेत. असं समजा तुम्हाला असं पाहिजे की असे एम्प्लॉई दाखवा की जे या सेक्शन मध्ये नाहीयेत, सीएससी आणि मेकॅनिकल मध्ये नाही, तर तुम्ही नॉट इन पण वापरू शकता. म्हणजे असं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर डी नेम नॉट इन नॉट इन लिहिले, त्यामुळे मग सीएससी आणि मेकॅनिकल मध्ये नसलेले म्हणजे कुठले आले, फक्त ईएनटीसी आणि सिव्हिल डिपार्टमेंटचे रेकॉर्ड आले. फक्त जे एम्प्लॉई, त्या एम्प्लॉईचं डिपार्टमेंटचं नाव सीएससी आणि मेकॅनिकलच्या यादीमध्ये नाही, ते रेकॉर्ड इथं दिसत आहेत. नॉट इन कळालं का? इन ऑपरेटर म्हणजे एखाद्या कॉलमचं कंपॅरिझन मेनी व्हॅल्यू बरोबर करायचं असेल तर मग तुम्ही इन किंवा नॉट इन वापरू शकता. इन म्हणजे त्या यादीमध्ये असलेले रेकॉर्ड येतात आणि नॉट इन मध्ये त्या यादीमध्ये नसलेले रेकॉर्ड येतात. असं इन ऑपरेटर आहे. पुढचं ऑपरेटर सांगते मी, लाईक. लाईक हे पॅटर्न मॅचिंग ऑपरेटर आहे. स्ट्रिंग कंपॅरिझन मध्ये यूज केलं जातं. यूज इन स्ट्रिंग कंपॅरिझन. स्ट्रिंगच्या कंपॅरिझन मध्ये युज्ड इन स्ट्रिंग कंपॅरिझन म्हणजे आता तुम्ही बघा इक्वालिटीसाठी कंपॅरिझन करू शकता इक्वल टू ऑपरेटरनी. इक्वल टू ऑपरेटरनी तुम्ही इक्वालिटी कम्पेअर करू शकता. पण कधी कधी तुम्हाला इक्वालिटी कम्पेअर करायची नसते. तुम्हाला असं चेक करायचं असतं की एम्प्लॉईची नावं एनी सुरू होत आहेत का, किंवा एम्प्लॉईची नावं एनी बीनी सुरू होत आहेत का, किंवा एम्प्लॉईच्या नावाच्या शेवटी आय आहे का, असं कंपॅरिझन करायचंय. किंवा त्या एम्प्लॉईच्या नावामध्ये 3च अक्षर आहेत का, असं कंपॅरिझन पॅटर्न मॅचिंग करण्यासाठी यूज केला. तर इथं आहे ना पर्सेंट आणि अंडरस्कोर असे 2 वाईल्ड कार्ड कॅरेक्टर्स वापरले जातात. त्यांना वाईल्ड कार्ड कॅरेक्टर्स म्हणतात. दोन आहेत. पर्सेंटेज मॅचेस 0 और मोर कॅरेक्टर्स. पर्सेंटेज मॅचेस 0 और मोर कॅरेक्टर्स म्हणजे पर्सेंटेज जर दिलं, म्हणजे तुम्ही जर दिलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर ई नेम लाईक ए स्टार, तर ए वरून सुरू होणारी सगळी नावं येणार, सगळे एम्प्लॉई येणार. ए स्टार नाही, ए%. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर ई नेम लाईक ए%, तर ए वरून सुरू होणारी सगळी नावं येणार. सो पर्सेंट मॅचेस 0 और मेनी कॅरेक्टर्स. and underscore matches 1 character only. अंडरस्कोर फक्त एकच कॅरेक्टर मॅच करतं. पर्सेंट 0 किंवा मेनी कॅरेक्टर मॅच करतं. बट अंडरस्कोर मॅचेस ओनली 1 कॅरेक्टर. अंडरस्कोर फक्त एकच कॅरेक्टर मॅच करतं. मग आता समजा मी असं दिलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर ई नेम लाईक A%, तर ए वरून सुरू होणारी सगळी नावं आली बघा. A%, ते XYZ आणि MKD नाही आलं बघा. ए वरून सुरू होणारी सगळी आली नावं. असं. किंवा तुम्हाला शेवटी ए असणारी पाहिजेत, नाहीच तशी कुठली, शेवटी टी असणारी पाहिजे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर ई नेम लाईक सिंगल कोट मध्ये %D, म्हणजे ज्यांच्या शेवटी टी असेल ती नाव येणार. हे काय MKD, AWD. सुरुवातीला काही पण असू दे, शेवटी डी असलं पाहिजे. म्हणजे पर्सेंट म्हणजे कुठले पण कॅरेक्टर काहीही चालेल, फक्त शेवटी डी आलं पाहिजे. कळालं? असं पर्सेंट. आणि अंडरस्कोर मी सांगितलं की अंडरस्कोर मॅचेस 1 कॅरेक्टर ओनली.
एकच कॅरेक्टर मॅच करतं अंडरस्कोर. मला असं असे एम्प्लॉई पाहिजे ज्यांच्या डिपार्टमेंटच्या नावामध्ये फक्त 3च कॅरेक्टर येतात. डिस्प्ले एम्प्लॉईज हॅव्हिंग डिपार्टमेंट विथ 3 कॅरेक्टर्स नेम. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम लाईक सिंगल कोट मध्ये अंडरस्कोर 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 3 अंडरस्कोर दिले मी. म्हणजे ज्यांच्या डिपार्टमेंटच्या नावात 3च अक्षर आहेत ते एम्प्लॉई येतील. म्हणजे कुठले येतील? सीएससी वाले येतील. सेमीकोलन राहिलं. हा बघा सीएससी वाले आले ज्यांच्या डिपार्टमेंटच्या नावामध्ये 3च लेटर आहेत. 3 अंडरस्कोर दिलेत मी. अंडरस्कोर अंडरस्कोर अंडरस्कोर. त्यामुळे मग डिपार्टमेंट नेम 3 अक्षरी असलेले आले बघा. सिव्हिल मेक वगैरे आलं नाही. सीएससी आलं आणि सीएससी आलं. कळालं का लाईक ऑपरेटर? कुणाला डाऊट आहे का? नेक्स्ट सांगते इज नल. इज नल त्या म्हणजे एखाद्या कॉलम मध्ये नल व्हॅल्यू आहे का ते चेक करून तुम्ही इज नल ऑपरेटर वापरू शकता. नल व्हॅल्यू चेक कर. यूज टू चेक नल व्हॅल्यू. आता इथं आपल्या एम्प्लॉई टेबल मध्ये काही नल नाहीये. मी एक काम करते, अजून एक टेबल इकडे स्टुडंट तो टेबल बघते. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. नल कुठं नसले, नल कुठंच नाहीये इथं. एक रेकॉर्ड भरू एम्प्लॉई टेबल मध्ये. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई व्हॅल्यूज आयडी नेम आयडी नेम अजून काय होतं? सॅलरी आणि डिपार्टमेंट द्यायचं नाहीये मला. तर मी काय करते मग इन्सर्ट इंटूला कॉलमचे नाव देते. आयडी ई नेम आणि सॅलरी. डिपार्टमेंट द्यायचं नाहीये. मी काय केलं जेवढे कॉलमला व्हॅल्यू द्यायची तेवढेच कॉलमची यादी इथे घेतली. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई आयडी ई नेम सॅलरी. आणि व्हॅल्यूज मग तेच दिले. आयडी दिलं, नेम दिलं, सॅलरी दिलं. डिपार्टमेंटचं नाव दिलं नाही. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई करते. बघा खाली डी नेम नल आलेलं आहे. शेवटच्या रेकॉर्डचं डी नेम नल आलंय कारण आपण तिथं डिपार्टमेंटचं नाव दिलंच नाही. ते डी नेम नल आलंय. मग आता आपण इज नल वापरू शकतो. आपल्याला ते रेकॉर्ड बघायचे ज्यांचं डिपार्टमेंट नल आहे. कमांड अशी समजा तुम्ही अशी दिली, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इक्वल टू नल दिलं तर ते नाही दाखवणार काही. नल ऑपरेटर कसं इक्वल टू नी कम्पेअर करायचं नसतं. ऑपरेटर मग कुठलं वापरायचं? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इज नल असं लिहायचं. वेअर डी नेम इज नल म्हणजे ज्यांचं डिपार्टमेंट नल आहे ते. बघा बघू आलं नल वालं रेकॉर्ड. ज्यांचं डिपार्टमेंट नल आहे ते रेकॉर्ड ते दाखवते. कळलं का? इज नल ऑपरेटर. इज नल म्हणजे ज्यांचं डिपार्टमेंट नल आहे ते रेकॉर्ड आपल्याला पाहिजे होतं. तर मी कमांड दिली, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इज नल. डी नेम इज नल. ठीक आहे. असे कंपॅरिझन ऑपरेटर आपण वापरतो बिटवीन, इन, लाईक, इज नल. आता लॉजिकल ऑपरेटर सांगतो. हे ऍक्च्युली एक्झिस्ट वगैरे तर नाहीये. लॉजिकल ऑपरेटर सांगते. लॉजिकल ऑपरेटर कोणते कोणते आहेत? अँड, ऑर, नॉट, बिटवीन आपण कंपॅरिझन मध्येच बघितलं. हे 3 लॉजिकल ऑपरेटर आहेत. अँड, ऑर आणि नॉट. आता ते बघू. अँड, ऑर ऑपरेटर आणि नॉट ऑपरेटर. अँड ऑपरेटर कसं काम करतं? जर दोन्ही पण कंडिशन तुम्हाला ट्रू झाल्या पाहिजेत, म्हणजे समजा तुम्हाला 2-2 कंडिशन द्यायच्या, 2-2, 3-3 कंडिशन द्यायच्या आणि असं पाहिजे की सगळ्या कंडिशन ट्रू झाल्या पाहिजेत तरच ते रेकॉर्ड दिसू देत, तर अँड वापरा. त्या असं अँड वापरा. 2-3 कंडिशन तुम्हाला द्यायच्यात आणि त्यापैकी सगळ्या कंडिशन ट्रू झाल्या तरच रेकॉर्ड दिसू देत, तर अँड ऑपरेटर द्यायचं. आणि त्यापैकी कुठली तरी एक कंडिशन ट्रू झाली तर ऑर ऑपरेटर द्यायचं.
अँड ऑर. आणि नॉट ऑपरेटर कधी द्यायचं? उलट करण्यासाठी, ट्रूचं फॉल्स करण्यासाठी, फॉल्सचं ट्रू करण्यासाठी. हे अँड ऑर नॉट ऑपरेटर बघू आपण. त्याआधी आपली मीटिंग 1 मिनिटच राहिलेली आहे. मी एंड मीटिंग करते आणि परत एकदा चालू करते. सगळ्यांनी परत या.